समाजाचं काही देणं लागतो ही प्रामाणिक भावना मनात असली की मग आपले हात समाजाच्या भल्यासाठी आपसुकच पुढे येतात. वैद्यकीय पेशा सांभाळत असलेल्या एका डॉक्टराने याच भावनेतून एका गावाची कळाच बदलवून टाकली. यवतमाळ जिल्ह्यातील अतिशय दुर्गम अशा झरी तालुक्यातील घनदाट अरण्यात वसलेलं वरपोड हे गाव आता सुखाच्या नव्या वाटा धुंडाळीत आहे. डॉक्टर महेंद्र लोढा नावाच्या मानवतावादी माणसाच्या हाताचा या गावाला स्पर्श झाला आणि गावाचा चेहरा मोहराज बदलून गेला. अनंत यातनाच्या पखाली डोईवर घेऊन जगणाऱ्या गावकऱ्यांच्या अंधारलेल्या आयुष्यात विकासाचा उजेड पेरणारा हा भला माणूस आता गावकऱ्यांसाठी देवदूत ठरला आहे. वरपोडसारखी अनेक गावं आजही समस्यांशी झुंजत आहेत. साध्या साध्या गोष्टींसाठीचा संघर्ष अद्यापही संपलेला नाही. पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते अशा मूलभूत सुविधांसाठी या तालुक्यातील अनेक गावांची झुंज कधी संपणार याची कुणीही खात्री देऊ शकत नाही. वरपोड हे त्यातलंच एक गाव. 30 घरांची वस्ती असलेल्या या गावाची लोकसंख्या आहे अवघी 130. तालुका स्थळ असलेल्या झरीवरून मांगूरला ते दाभाडी मार्गावर उत्तरेला जंगलातून 2 उंच टेकड्या पार करत पुढे गेल्यानंतर 3ऱ्या टेकडीवर आहे हे गाव. या टेकडीवर गावाच्या अवतीभवती 125 एकर कुळाची जमीन आहे. या जमिनीवर पावसाळी पिकं घेऊन ही माणसं त्यावर जगतात. प्रत्येकाच्या वाट्याला येणाऱ्या 5 ते 6 एकर जमिनीतून कापूस, तूर, ज्वारी आदी पिकांचं पावसाच्या पाण्यावर उत्पन्न घेतलं जातं. पावसाळ्याच्या 4 महिन्यानंतर या गावाच्या हाताला कामच नसतं. मग मिळेल ती कामं करून हे लोक उदरभरण करतात. या गावात आरोग्याच्या कोणत्याच सुविधा नव्हत्या. या गावापर्यंत पोहोचण्याचे रस्ते केवळ त्या गावातील लोकांनाच माहीत होते. नवखा माणूस गेला तर गाव सापडणं कठीणच. रस्तेही म्हणाल तर अगदी दगडी रानवाटा. त्यामुळे या गावापर्यंत कोणतेही वाहन जात नसे. झरी तालुक्यात असेही एखादे गाव आहे यावर कुणीही विश्वासच ठेवणार नाही अशी या गावाची अवस्था होती. कायम जंगली श्वापदांची या वस्तीला दहशत असते. वाघासारख्या हिंस्र प्राण्याचा वावरही अलीकडे या जंगलात वाढला आहे. एखादा माणूस आजारी पडला तर त्याला खाटेवर टाकून झरीच्या मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागे आणि तिथून मग मिळेल त्या वाहनाने अथवा बैलबंडीने आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन जावे लागत असे. पिण्याच्या पाण्याची तर अतिशय बिकट अवस्था आहे. पाण्याचे कोणतेही स्रोत नाही. गावापासून 1 किलोमीटर अंतरावरील खोल दरी सदृश्य खाईतील विहिरीतून गावकऱ्यांना पिण्याचे वापरण्याचे पाणी आणावे लागते. गावातील महिला मुली डोक्यावर हंडे घेऊन ही दरी उतरतात आणि विहिरीतील पाणी काढून पुन्हा 1.5 किलोमीटरची उंच टेकडी चढत घरापर्यंत पोहोचतात. गेल्या 2 महिन्यापर्यंत या गावाची स्थिती अशीच होती. आता मात्र गावाने कात टाकली. तहानलेल्या गावाच्या व्याकुळ ओठांना पाणी मिळाले आहे. सुमारे 1.5 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. वरपोड येथील शोभा आत्राम नामक गर्भवती महिलेला अचानक प्रसव कळा सुरू झाल्या. तिला तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज होती. मात्र आसपास कुठंही वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्यानं तिला झरी इथल्या ग्रामीण रुग्णालयात बाळंतपणासाठी नेण्याची तयारी गावानं सुरू केली. एका खाटेवर टाकून गावकरी शोभाला उपचारासाठी नेत असतानाच वाटेतच तिनं बाळाला जन्म दिला. यावेळी तिला प्रचंड रक्तस्राव झाला. गावकऱ्यांनी तिला कसंबसं झरी इथल्या ग्रामीण रुग्णालयात नेलं. मात्र दुर्दैवानं उपचारापूर्वीच बाळ आणि बाळंतिणीचा मृत्यू झाला. 6 महिन्यांपूर्वी वणी येथील डॉक्टर महेंद्र लोढा एका आरोग्य शिबिराच्या निमित्तानं झरी इथं गेले. तेव्हा वरपोड इथल्या एका रुग्णानं त्यांना शोभा आत्रामच्या मरणाची मन सुन्न करणारी घटना सांगितली आणि ते ऐकून डॉक्टर लोढा हादरून गेले. अस्वस्थ झाले. या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे
ही सामाजिक जाणीव त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यानंतर लगेच काही दिवसांनी डॉक्टर महेंद्र लोढा आपल्या काही मित्रांना घेऊन वरपोड गावाच्या शोधात निघाले. माहिती घेत घेत अखेर ते या गावापर्यंत पोचले. गावकऱ्यांची भेट घेतली तेव्हा गावकऱ्यांनी त्यांच्या यातनांची कहाणीच डॉक्टरांना सांगितली आणि डॉक्टर हबकून गेले. स्वातंत्र्याच्या कैक वर्षानंतरही देशातलं एक गाव इतकं दुर्लक्षित असावं याचं त्यांना आश्चर्य वाटलं. गावकऱ्यांच्या पाठीवर हात देत लोढा परतले. गावाला कोणत्या प्राथमिक गरजांची आवश्यकता आहे याची यादीच त्यांनी तयार केली. जवळच्या मित्रांशी चर्चा केली अन गावाला यातनातून मुक्त करण्याचा निर्धार त्यांनी केला. या कामी वणीतील डॉक्टर विकास हेडाऊ, डॉक्टर कुंभरवार, प्राध्यापक रवींद्र मत्ते, निलेश कटारिया, आनंद भंडारी हे देखील मदत करण्यासाठी पुढे आलेत. हातात हात घेऊन ही माणसं वरपोडची काया बदलण्यासाठी सज्ज झाली. अवघ्या 6 महिन्यात या गावाची कळाच बदलून गेली. या गावात वीज पुरवठा पोहोचला नव्हता. त्यामुळे हे गाव रात्रीच्या वेळी गडद अंधारात बुडत असे. म्हणून सर्वप्रथम गावापर्यंत वीज कशी पोहोचवता येईल याचे नियोजन त्यांनी केले. त्यांचे मित्र राजाभाऊ बिलोरिया, डॉक्टर लोढा राजाभाऊंना घेऊन वरपोडवर पोहोचले. कुठून वीज घेता येईल याची पाहणी केली. काही दिवसातच गावापर्यंत विजेचे खांब टाकण्यात आले अन एका अंधारलेल्या गावाला उजेडाचं दान मिळालं. अंधार दूर करायचा आहे. मग आम्ही विचार केला कसं करायचं. तर पावडे साहेब आहेत MSCBचे, त्यांना रिक्वेस्ट केली. त्यांनी लगेच मीटर पूर्तता करून देतो म्हणले. आणि आज आपण पाहतो की घरोघरी मीटर दिलेत आणि लाईट कनेक्शन दिलेले आहेत. तसंच गावात लाईट पाहिजे होते. माझे दुसरे मित्र आहेत डॉक्टर शिरीष कुंभरवार, ते भूलतज्ञ आहेत. त्यांनी पूर्ण गावात जेवढे काही लाईट लागतात तेवढे लाईट लावून दिली. गावात पीठ गिरणी नव्हती. 7-8 किलोमीटरवर असलेल्या झरी इथं जाऊन गावकऱ्यांना दळण आणावं लागत असे. लगेच डॉक्टर लोढा यांच्या विनंतीवरून वणीतील सामाजिक कार्यकर्ते तथा सनदी लेखापाल निलेश कटारिया यांनी स्वखर्चानं त्यांच्या मातोश्री स्वर्गीय उषादेवी सुभाषचंद्र कटारिया यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गावाला पीठ गिरणी भेट दिली. त्यामुळे आता पीठ गिरणीची व्यवस्था गावातच झाली आहे. लगेच लांब आम्हाला पाण्या पावसात दराले जात होते. उन्हाळ्यात पावसात म्हणजे पाणी पडलं तरी दरण घेऊन जात होते. तर आता गावात चक्की झाली का गावात पाणी झाली तर आम्हाला खूप आनंद वाटतो. तुम्ही आल्यानंतर या गाव जरासं सुखीत दिसत आहे. या गावात साक्षरतेचं प्रमाण अतिशय अल्प आहे. जुनी पिढी तर अशिक्षित आहेच. नव्या पिढीतील युवक युवतींपैकी अगदी काही जणांनीच 10वीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. मी पाटणच्या शाळेत जातो. मी 5वीत. मी लहानपणी अंगणवाडीत नाही गेली. आमच्या गावात अंगणवाडी नव्हती म्हणून मी अंगणवाडीत नाही गेली. पण आता आमच्या गावात अंगणवाडी सुरू झाली आहे. आमच्या गावातले सगळे लहान पोरं अंगणवाडीत जातात. वाटलं की ते शाळा पण व्हायला पाहिजे. मग शाळेसाठी माझे मित्र आहेत आनंदभाऊ भंडारी, त्यांना सांगितलं. त्यांची जनरल स्टोअरची दुकान आहे. त्यांनी शाळेला जे काही साहित्य लागतं ते सर्व आणून दिलं. एक अंगणवाडी सेविका खाली 5 किलोमीटर खाली राहते. तिला आम्ही रिक्वेस्ट केली की तू येऊन 2 घंटे शिकवत जा. तर ती पण यायला तयार झाली आणि पूर्ण एक शाळा तयार झाली. तिथं आपल्या या गावातले 15-20 लहान मुलं आहेत ज्यांना कधी अक्षराचा गंध नव्हता. आता ते बाराखडी म्हणू शकतात. प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना पुढलं शिक्षण घेताच आलं नाही. या लोकांना की जगात काय घडतंय त्याचं काहीच माहीत नाही. त्यासाठी मग आम्ही विचारलं की त्या TV जायची. माझे एक दुसरे मित्र आहेत ऑर्थोपेडिक सर्जन आहेत डॉक्टर विकास हेडाऊ, त्यांनी लगेच एक 32 इंची TV आणि डिश TV यांनी येथे दिली. आता दिवसभर राबून थकलेली माणसं संध्याकाळी या TV पुढे बसून देशातील घडामोडींचं आकलन करून घेत असतात. या गावाची सर्वात मोठी समस्या होती ती पाण्याची. गाव अतिशय उंचीवर असल्यानं तिथं कुठलाही नैसर्गिक जलस्रोत नाही. गावापासून उताराच्या खाईत असलेली विहीर हा गावकऱ्यांसाठी एकमेव पाण्याचा स्रोत. डॉक्टर लोढांनी या विहिरीतून गावापर्यंत पाणी आणण्याचा ध्यास घेतला.
विहिरीजवळून विजेचे खांब गेले आहेत, त्यामुळे विहिरीवर मोटार पंप बसवणं कठीण बाब नव्हती. या ठिकाणी मोटार पंप बसवण्यासाठी तजवीज सुरू झाली. विहिरीत पाईपलाईन टाकून ती गावापर्यंत पोहोचवण्यात आली. पाणी साठवण्यासाठी गावातील एका चबुतऱ्यावर पाण्याची टाकी ठेवण्यात आली. या टाकीत आता पाईपलाईनद्वारे पाणी पोचवलं जातं. तिथून गावकरी पाणी घेऊन जातात. त्यामुळे गावकऱ्यांची पाण्यासाठी सुरू असलेली वणवण थांबली आहे. मी सरपंच बनून 1 वर्ष झालेलो आहे आणि इथं कोणतीही सुविधा नसताना आम्ही पहिले सुरुवातीला ग्रामपंचायतमधून 14 वित्त आयोगमधून आम्ही पाणी न्यायचं ठरवले होते. त्याच्यानंतर आम्ही येथून आम्हाला फायर डिपार्टमेंटहून पाणी पाईपलाईन न्यायचं परमिशन घेण्यासाठी आम्ही पटवारी साहेबाकडे गेले होते. इथले गावातले लोक आणि काही आमचे ग्रामपंचायत मेंबर. पहिला आम्ही विहिरीतून पाणी आणत होतो. खूप दूर पडत होतं पाणी. आता आम्ही सकाळी गेल्या उठल्यावर आता आम्हीच जात होतो माणसाच. आता बाया काम करत होते घरी. आता लवकर काम होते. आता आम्ही नाही आणत. आता बाया सांगतात वावरातलं कामं लवकर होते. आता नाही तर पहिला म्हणजे पाणी आणताना दिवस जात होते. वरपोडच्या 30 घरात कालपर्यंत लाकडी चुलीचा धूर इथल्या महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण करत होता. मात्र डॉक्टर महेंद्र लोढा यांच्या पुढाकारानं सर्व 30 घरात आता LPG कनेक्शन पोचल्यानं गाव धूरमुक्त झालं आहे. जाळण्यासाठी लाकूड लागतं, ते जंगलातून आणायचं आणि अर्धा दिवस त्यात घालायचा. पटवारी साहेबांशी बोललो. पटवारी साहेब म्हणले की यांचे जंगलातला आहे, त्यांना आमच्याकडे योजना आहे की प्रत्येकाला गॅस देता येईल. आज आपण पाहतो की प्रत्येक घरात गॅस दिलेला आहे आणि त्यांना तेथे फक्त नंतर महिन्याचे 100 रुपये सिलेंडरसाठी लागेल. घरातील स्वयंपाकाचा गॅस कसा पेटवायचा, त्याचा वापर कसा करायचा याची प्रात्यक्षिकही डॉक्टर लोढा यांनी गावात दिली. वरपूड जे गाव आहे ते मुकुटबन वन परिसरातील दाभाडी वर्तुळामध्ये येते. पोडावर विशेष करून कोलाम आदिवासी लोक राहतात. कोलाम जे समाज आहे विशेष करून हे गावामध्ये राहत नाही. हे जे वरपूड जे आहे हे एकदम जंगलात उंच टेकडावर वसलेलं आहे मागील 70-80 वर्षापासून. आमचा जो GR आहे 1992चा की संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा, त्या GRमध्ये हे केलेलं आहे की प्रवेशबिंदू जे कार्यक्रम आहे की तुम्ही गावात जाऊन त्या गावातल्या समस्या जाणून घ्या मूलभूत आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. डॉक्टर लोढा साहेबांना हा GR वगैरे काही माहीत नव्हता. त्यांनी स्वतःहून गावात जाऊन मूलभूत गरजा काय अगोदर हेरून त्यानंतर मग आमचे DCF साहेब गुरुप्रसाद साहेब आहेत, त्यांना मी ते गाव दाखवलं. त्यांच्यासोबत प्रोजेक्ट ऑफिसर आदिवासी प्रकल्प मीना साहेब पण आले होते. त्यांना ते गाव पाहिल्यानंतर आणि हे डॉक्टर साहेबांचे कामं पाहिल्यानंतर त्यांना खूपच कुतूहल वाटलं आणि एक समाधान वाटलं. आमची जी योजना आहे वन विभागाची गॅस वाटप करणे, तर 28 घराला आम्ही LPG वाटप केलं आणि नंतर मग CCF साहेब पण आले होते पाहण्यासाठी ते गाव. गावातील छोट्या प्रथमोपचारासाठी एका स्थानिक युवकाला प्रशिक्षित करून चक्क छोटी औषध पेढीही डॉक्टर महेंद्र लोढा यांनी उभारली आहे. आता डॉक्टर लोढा यांनी गावाला रुग्णवाहिकेची सोयही उपलब्ध करून दिली आहे. मात्र रुग्णवाहिका गावापर्यंत येण्यासाठी रस्त्याचा प्रश्न होता. डॉक्टर लोढा यांचे प्रयत्न, वनविभागाची साथ आणि ग्रामस्थांचे श्रमदान यामुळे खडबडीत का होईना एक 12माही रस्ता गावाला उपलब्ध झाला आहे. आजूबारी गाड्या गोड्या येत नव्हते. ते लोढे डॉक्टरना त्यांना रस्ता बनवला तर मी अपंग होतो तरी माझ्यासाठी आता गाड्या येत आहे. की या लोकात एवढी जास्त क्षमता आहे की त्यांनी ज्या सगळ्या मशीना लावून महिना रोड तयार होत नाही, 5 दिवसात त्या लोकांनी रोड तयार केला. मग यांची क्षमता वापरून आम्ही निश्चितच 3-4 प्लॅन केले. जसं गट शेती आहे, मधुमक्खी पालन आहे, यांना गव्हर्नमेंटच्या स्कीमा ज्या काही मिळू शकतात, जसं दुधाळ जनावर देणं, शेळ्या देणं, मेंढ्या देणं आणि यांना आर्थिक उन्नती करायची यांची पण तयारी आहे. आता बांबूपासून एक प्रक्रिया उद्योग आम्ही उभारतोय आणि पुढील 6 महिन्यात प्रत्येक माणसाला इथे काम राहील, 12ही महिने काम मिळेल आणि त्यांना आर्थिक उन्नती होईल दिसेल. गावातील स्थानिकांचे आजार एका छोट्या प्रयत्नानं नियंत्रणात आले आहे. वरपोडचा प्रश्न तर आता सुटला. मात्र आपल्या आसपास असणारी दुर्लक्षित गावे आणि अंधारलेले पाडे प्रकाशमान करण्याचा मार्ग गवसत नव्हता.
डॉक्टर महेंद्र लोढा यांना वर्तमानपत्र चाळत असताना शासकीय योजना सांगणारी एक बातमी नजरेस पडली. आता डॉक्टर लोढा यांना अंधार संपवण्याचा मार्ग गवसला. अंधारातून प्रकाशाकडं जाण्याचा हा मार्ग स्वीकारण्याचं त्यांनी ठरवलं.